नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे प्राणमुद्रा. प्राण म्हणजे जीवनशक्ती, प्राण म्हणजे आपलं अनाहत चक्र, आपला छातीचा भाग जिथे हा प्राण स्थित आहे. आज आपण जी प्राणमुद्रा बघणार आहोत तिला प्राणमुद्रा असं का म्हटलेलं आहे ते आज आपण पाहणार आहोत. आपण श्वास घेतो, आपली श्वसन संस्था, आपलं रेस्पिरेटरी सिस्टम, आपली फुफ्फुस, आपलं हृदय, इथे जी 5 तत्व कार्यरत असतात त्या तत्वांना शक्ती पुरवण्याचं काम हा प्राण करतो. म्हणूनच याला प्राणमुद्रा असं म्हटलेलं आहे. हा प्राण जेव्हा आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात असतो तेव्हा शरीर संतुलित, म्हणजे आपला प्राण हा संतुलित असतो आणि शरीर हे व्यवस्थित काम करत असतं. हा प्राण जेव्हा व्यवस्थित काम करत असतो तेव्हा या भागातील सर्व इंद्रिय ही योग्य प्रमाणात आणि सुस्थितीमध्ये काम करत असतात. जेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये कफ होतो तेव्हा आपलं श्वसन बिघडतं. श्वसन बिघडतं तेव्हा आपला प्राण सुद्धा बिघडलेला असतो. मग या श्वसनाला म्हणजे आपल्या फुफ्फुसांचं कार्य व्यवस्थित करण्यासाठी, त्याचबरोबर आपलं रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित करण्याचं काम सुद्धा हा प्राण करत असतो. ही प्राणमुद्रा पुन्हा त्यासाठी फार उपयुक्त आहे. प्राण हा आपल्या शरीरामध्ये श्वास घेणं आणि उच्छ्वास सोडणं यासाठी शरीराला शक्ती प्रदान करण्याचं काम करत असतं. प्राणमुद्रेमुळे हा कफ देखील कमी होतो आणि आपले श्वसनाचे त्रास सुद्धा कमी व्हायला मदत होते. रक्ताभिसरण जेव्हा होत असतं तेव्हा ही ऊर्जा, ज्याला आपण ऑक्सिजन असं म्हणतो, तो हा प्रत्येक पेशीला पुरवला जातो. श्वास येतो तो फुफ्फुसांद्वारे घेतला जातो आणि हृदयाकडे पाठवला जातो आणि हे शुद्ध झालेलं रक्त संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित केलं जातं. या रक्ताभिसरणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या प्राणाचा अतिशय मोठा भाग आहे आणि त्यासाठीच ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे श्वसनाचे, हृदयाचे, फुफ्फुसाचे कोणत्याही प्रकारचे जेव्हा विकार होतात तेव्हा ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त ठरते. आता ही प्राणमुद्रा कशी करायची ते आपण पाहूया. यामध्ये आपलं करंगळी आणि आपली अनामिका या दोघांची अग्र अंगठ्याच्या अग्राला जुळवायची आहे आणि बाकीची 2 बोटं सरळ ठेवायची आहे अशा प्रकारे. आणि दोन्ही हाताची मनगट आपल्या गुडघ्यांवर येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही मुद्रा दररोज 10 ते 15 मिनिटं करायची आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे ही प्राणमुद्रा करणार आहोत तेव्हा आतापर्यंत मी जे काही सांगितलं त्यावर ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आपल्या फुफ्फुसांमध्ये जो कफ झालेला आहे, ज्यामुळे आपल्या श्वसनामध्ये अडथळे येत आहेत, ते सर्व अडथळे दूर करण्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. काही वेळेला काय होतं, आपली मानसिक स्थिती बिघडलेली असते तेव्हा आपलं भावभावनांचं चक्र म्हणजे पुन्हा आपलं अनाहत चक्र, आपल्या छातीचा भाग, इथे पुन्हा काहीतरी असंतुलन झालेलं आहे. अनाहत चक्र आपलं असंतुलित झालेलं आहे. मग अशा वेळेस भावभावनांचा कल्लोळ माजलेला आहे. कोणत्याही प्रकारचे रिलेशन्स आहेत ज्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपली मानसिक स्थिती अतिशय बिघडलेली आहे. मग अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही प्राणमुद्रा करू शकता. त्याचबरोबर काही वेळा काय होतं, या मानसिक स्थिती, ताणतणाव आणि
इतर काही कारणांमुळे कधी कधी आपल्याला अभिमान येतो किंवा आपला गर्व सुद्धा वाढतो. अशा स्थितीमध्ये सुद्धा ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा सुद्धा आपल्याला ही प्राणमुद्रा काही काळ म्हणजे दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 मिनिटं बसून आपल्याला शांतपणे ही मुद्रा करायची आहे. प्रत्येक भावना, प्रत्येक विचार हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्पंदन निर्माण करत असतो, एक ऊर्जा निर्माण करत असतो आणि त्यामुळे आपली चक्र ही असंतुलित होत असतात. या भावभावनांचा आपल्या अनाहत चक्रावर खूप जास्त परिणाम होत असतो. म्हणजे आपला प्राण हा कुठेतरी असंतुलित होत असतो. मग अशा वेळेस पुन्हा आपल्याला ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आत्ताच आपण पाहिलं की ही प्राणमुद्रा कफदोष, श्वसनाचे कोणतेही आजार, रक्ताभिसरणाचे कोणतेही आजार, भावभावनांचे कोणतेही ताणतणाव, आपल्या अनाहत चक्राचा झालेलं असंतुलन, या सर्व विकारांमध्ये आपण ही प्राणमुद्रा दररोज सातत्याने कमीत कमी 10 ते 15 मिनिटं शांत स्थितीमध्ये मन शांत करायचं आहे. कोणत्याही प्रकारचे मनामध्ये विचार नको. अशा वेळेस आपल्याला ही प्राणमुद्रा शांत चित्ताने एका जागेला बसून, तुम्ही कुठेही करू शकता ही प्राणमुद्रा, पण त्यासाठी आपलं शरीर आणि आपलं चित्त हे संतुलित किंवा शांत असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही प्राणमुद्रा कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 मिनिटं आपल्याला करायची आहे. की मी जे आता जे सांगितले ते सर्व रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. हे सर्व तुम्ही करून पहा, करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय काय अनुभव आले. आणि हे सर्व अनुभव शेअर करायला विसरू नका. मी आपल्या कमेंटची वाट पाहत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून तुम्ही कळवू शकता. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन मुद्रेसह. तोपर्यंत हरिओम.